वळूयात पुढच्या बातमीकडे। रमेश म्हात्रे याला दुपारी 12 वाजता डिस्चार्ज देण्यात आला होता। ऐन वेळेला डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय बदलला आणि शेवटच्या क्षणी डॉक्टरांनी प्रकृती कशी खालावली असा प्रश्न उपस्थित केला। आणि या सगळ्यामुळे काल डॉक्टरांना मारहाण 2 दिवसांपूर्वी डॉक्टरांना मारहाण करणारा रमेश म्हात्रे हा आता गंभीररित्या आजारी पडलाय आणि ठाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलाय। पोलीस कल्याण कोर्टात दाखल झाले आहेत आणि अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। नेमकं कोर्टात काय सुरू आहे अमजद? मिलिंद सर, डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात जे नगरसेवक आहेत रमेश म्हात्रे यांना काल अटक झाली होती। आज त्यांना कल्याण कोर्टात पोलीस हजर करणार होते, मात्र 12 वाजता त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला। ऐन वेळी त्यांची तब्येत खालवली आणि त्यांना परत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। यावेळी तेथील जे डॉक्टर आहे, नर्स आहे यांनी आंदोलन देखील केलं, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। सध्या कल्याण कोर्टात आता प्रक्रिया सुरू आहे आणि मोठी अपडेट अशी आहे की या संदर्भाचा जो पत्र आहे, मेडिकल रिपोर्ट आता पोलिसांकडे आली आहे आणि पोलीस थोड्या वेळात ही जी रिपोर्ट आहे जे न्यायाधीश आहे के.एस. कटरे यांच्या समोर सादर करणार आहे, माफ करा। आणि त्यानंतर ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे। ही आताची मोठी अपडेट आहे आणि या प्रकरणात आता सुनावणी दरम्यान नक्की निर्णय काय होतो हे पाहणे महत्वाचं ठरणार। मात्र 12 वाजता रमेश म्हात्रे यांना डिस्चार्ज दिलं जातं, 10 मिनिटात तो निर्णय बदलला गेला। नक्की डॉक्टरांवर, जे ठाणे सिव्हिलचे डॉक्टर आहे त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे ते अजून समोर आलेलं नाही। एकीकडे त्यांना डिस्चार्ज दिला जाते, दुसरीकडे बोललं जातं की त्यांची तब्येत खालवली आहे। नक्की त्यांना कोणता आधार आहे या संदर्भात देखील माहिती अजून मिळू शकलेली नाही। अमजद, या कोर्टातल्या सुनावणीवर बारकाईने लक्ष ठेवून राहा, कारण डॉक्टर नेमकं काय सर्टिफिकेटमध्ये म्हणतात, काय त्यांना आजार झाला म्हणून 2 दिवसापर्यंत एकदम तंदुरुस्त असणारा हा मारकुटा नगरसेवक अचानक एवढा आजारी कसा काय पडला याबद्दल लोकांना उत्सुकता आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि एक मोठी बातमी हाती येते, पुण्यातील मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात हजर करण्यात आला आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, कल्याण डोंबिवलीतल्या पोलिसांचं एक पथक ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालं। म्हात्रे अनफिट असल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं आणि याबद्दल आता थेट रुग्णालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रमेश म्हात्रेला हजर करण्यात आलाय। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमजद, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जे अटकेनंतर जी प्रक्रिया होती कोर्टाची ती आता सुरू झाली आहे। त्यांना किडनीचा आजार असल्याचे सांगितलं गेलं आहे आणि या संदर्भातला मेडिकल रिपोर्ट ठाणे सिव्हिलच्या डॉक्टरांनी पोलिसांना दिले आहे। थोड्या वेळात या संदर्भातली जी सुनावणी आहे ती न्यायाधीश के.एस. कातकरे यांच्या कोर्टात सुरू होणार आहे। एक पोलीस पथक ठाणे सिव्हिलला दाखल झालं तर दुसरा पोलीस पथक न्यायाधीश यांच्या दालनात आहे आणि थोड्या वेळात ही सुनावणी सुरू होणार आहे। नक्की रमेश म्हात्रे यांना किडनीचा आजार कसा म्हणजे काय त्याची परिस्थिती आहे, त्यांना का घेऊन येऊ शकले नाही पोलीस, आता याचा विचारपूस आता न्यायाधीश हे करणार आहे पोलिसांना। तसेच रमेश म्हात्रे हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहणार आहे। नक्की कोर्ट या सुनावणी दरम्यान काय निर्णय देतो, त्यांना जेल होते की बेल होते हे पाहणे महत्वाचं ठरणार। कोर्टाच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागले आहे। मिलिंद सर, न्यायाधीश इथे येऊन दाखल झालेत का आणि प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली का? आणि म्हात्रे याच्या वतीनं कोणी वकील कोर्टात उपस्थित आहे का, त्यांचं काय म्हणणं आहे? सर, कल्याण कोर्टात सध्या ही सुनावणी होणार आहे आणि न्यायाधीश आपल्या दालनात दाखल झाले आहे, आपल्या चेंबरमध्ये आहे। तर सध्या या संदर्भात सुनावणी सुरू होणार आहे। रमेश म्हात्रे यांच्याकडून बचाव पक्षाचे वकील आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार असल्याची माहिती त्यांच्या जे कार्यकर्त्यांनी दिली आहे। सर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।